देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। लोणी परिसरात दर आठवड्याला भरणाऱ्या बाजारासाठी शेतकरी, छोटे व्यापारी व हातावर पोट असलेले नागरिक आपल्या जनावरांसह व मालासह वाहनांद्वारे बाजारात येत असतात। मात्र याच सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांवर श्रीरामपूर आरटीओ कडून सातत्याने कडक कारवाई करत हजारो रुपयांचे दंड आकारले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर लोणी नांदूर शिंगोटे रोडवरील एक हृदयद्रावक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। लोणी बैल बाजारासमोर जनावरे वाहतूक करणारा एक गरीब चालक रडत उभा असल्याचं दृश्य सामाजिक कार्यकर्ते प्रसाद घोगरे व सागर राक्षे यांच्या निदर्शनास आले। त्यांनी थांबून विचारणा केली असता त्या चालकाने व्यक्त केलेली व्यथा माणुसकीला काळीज पिळवटून टाकणारी होती। सदर चालक आपल्या छोटा हत्ती वाहनातून 2 जनावरे घेऊन उपजीविकेसाठी बैल बाजारात येत असताना आरटीओ अधिकाऱ्यांनी त्याचे वाहन अडवले व नंबर प्लेट चुकीची आहे असे सांगून 5000 रुपयांचा दंड ठोठावला। चालकाने हात जोडून विनवणी करत सांगितले की साहेब, माझी परिस्थिती नाही, माझ्या पायात चप्पल सुद्धा नाही, आज नाश्ता देखील केलेला नाही, दुपारी पैसे आल्यावर नाश्ता करणार आहे अशी माझी परिस्थिती आहे, तर मी 5000 रुपये कुठून आणू? एवढं सांगून देखील त्याचं काही एक न ऐकता थेट दंड करण्यात आला। उपाशी पोटी हताश अवस्थेत बाजारात जनावरे विकायची आशा मोडून तो चालक माणुसकी हरवलेल्या व्यवस्थेचा बळी ठरला आणि त्यामुळेच तो रडत असल्याचे दिसून आले। या घटनेनंतर माणुसकीच्या नात्याने सामाजिक कार्यकर्ते प्रसाद घोगरे, सागर राक्षे व शेतकरी यांनी संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांना जाब विचारला। आता आम्ही चेक जेव्हा करू तेव्हाच कळेल ना। पण ही चूक आहे, तुम्ही सर्वसामान्यांना विटीस धरू नका। तुम्हाला हात जोडून विनंती